नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रेणुका सुनील भावसार. आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर. संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्तमरित्या आणि आनंदामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. परंतु आजच्याच दिवशी सकाळी 2 अतिशय वाईट बातम्या मी वाचल्या आणि त्या वाचल्यानंतर मनात विचार आला की खरंच शिक्षक दिन जर अशा पद्धतीने साजरा होत असेल तर या समाजाची आणि देशाची काय अवस्था होत असेल. एक सुप्रसिद्ध डॉक्टर वृद्धाश्रमामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले परदेशामध्ये उत्तम पदावर आहेत आणि त्यांना मात्र एकट्याला उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमामध्ये काटावं लागलं. काय उपयोग आहे त्यांच्या कष्टाचा, त्यांनी जन्म दिलेल्या मुलांचा. मोठी मोठी मुलांसाठी आपण स्वप्न पाहतो, परंतु ज्या वेळेला आपल्याला मुलांची गरज आहे तेव्हा जर ती मुलं आपल्या उपयोगी पडत नसतील तर अशा शिक्षणाला आपण शिक्षक म्हणावे काय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांनी ज्या मुलीला अतिशय कष्टातून डॉक्टर बनवले, त्या डॉक्टर मुलीच्या आईवडील आजही म्हणजे वयाच्या 70 वर्षानंतरसुद्धा शिलाई काम करून स्वतःचं पोट भरतात. बघा, समाजामध्ये ह्या अशा 2 परिस्थिती आहेत. कष्टदायक परिस्थितीतून शिकवलेल्या मुलांनासुद्धा आईवडिलांची जाणीव नाही आणि अतिशय उच्च पदस्थ सुशिक्षित कुटुंबातील मुलांनासुद्धा आपल्या आईवडिलांची किंमत नाही. हेच आपण मुलांना शिक्षण देतोय का, हा एक विचार शिक्षक म्हणून माझ्या मनामध्ये आला. मुलं लहानाची मोठी होतात, घडतात. कुटुंबामध्ये सर्वात प्रथम मुलाचे आईवडील हे त्यांचे पहिले गुरु असतात आणि मुलांना अगदी लहानाचं मोठं करत असताना स्वतःच्या तळहाताचा पाळणा करून मुलांना ते मोठं करत असतात. मुलांचं जेवण, खाणं, त्यांना वळण लावणं, मुलांनी हात कसे स्वच्छ धुवायचे, कपडे कसे घालायचे, त्यांना शाळेचा ड्रेस घेऊन देणं, डब्बा, वॉटर बॅग, शूज, या सगळ्या गोष्टींसाठी आईवडील अतिशय प्रेमाने मुलांचं लाड आणि कौतुक करत असतात आणि त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी धडे देत असतात. दुसरा, आपण जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला भेटणारे शिक्षक ते म्हणजे आपले दुसरे गुरु असतात आणि हे गुरु एका वर्गामध्ये बसून आपल्याला संपूर्ण जगाचं ज्ञान देत असतात. अगदी तन मन धनापासून विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे शिक्षक आपण सर्वांनीच अनुभवले असतील. मी सुद्धा असे शिक्षक अनुभवले आहेत. मग भारतासारख्या आपल्या सुसंस्कृत देशामध्ये जिथे गुरुकुल पद्धती होती, जिथे गुरु आणि शिष्यांचं नातं अतिशय दृढ होतं, मग ही शिक्षण पद्धती नेमकी कुठे जात आहे असा एक साधा प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय. आज अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांची संख्या सातत्याने वाढताना आपल्याला दिसते. त्या वृद्धाश्रमामध्ये श्रीमंत मोठ्या घरची IAS ऑफिसर, शिक्षण अधिकारी, मोठ्या मोठ्या पदावरील रिटायर झालेले व्यक्तीसुद्धा आज वृद्धाश्रमाला प्राधान्य देतात. यामागची कारणे अतिशय विचार करण्यासारखी आहेत. त्यांचं अस्तित्व घरातल्या तरुण मंडळींना नको असतं. आजीबाबांचं प्रेम लहान मुलांना देण्याची इच्छा असते, परंतु मुलांनासुद्धा त्यांच्यापासनं जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्नही समाजामध्ये करण्यात येतो, हे सुद्धा आपल्या निदर्शनामध्ये येते. दुसरीकडे समाजात मुलांना शिक्षण देण्यासाठी आईवडील बँकेचं लोन काढणे, शेती गिरवी ठेवणे, सोनं नाणं विकून बँकेमध्ये जे काही त्यांचं डिपॉझिट आहे ते सगळं बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी परदेशामध्ये पाठवतात. आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, IIT जावा, यासारखी मोठी मोठी स्वप्न आईवडील बघून आपल्या मुलांना मोठं करतात. परंतु मुलं मात्र मोठी झाली की एकदा परदेशामध्ये निघून गेली की परत आईवडिलांकडे डुंकून बघायलाही तयार नसतात. मागे एक असंच उदाहरण होतं. आई आणि वडील दोघंही पुण्यामध्ये राहत होते आणि मुलगा आणि मुलगी परदेशामध्ये होते. आईचा मृत्यू झाला तेव्हा त्या दोघांनी चर्चा केली की आता आई वारलेली आहे, आता तू जा आणि बाबा वारतील तेव्हा मी जाऊ. कसली आलेली ही वाटणी. ज्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना मोठं केलं, त्यांना शहरात पाठवलं, त्यांना परदेशात पाठवलं, आज तेच मुलं आपल्या आईवडिलांच्या मृत्यूची वाट बघत आहेत. मागील 2 वर्षापूर्वी एका वृद्धाश्रमामध्ये मुलीला फोन केला की तुझ्या आईचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा ती मुलगी सांगते की मी परदेशामध्ये आहे, मी येऊ शकत नाही, तुम्ही माझ्या आईचं जे काही अंत्यसंस्कार आहेत ते तुम्ही उरकून घ्या. जेव्हा त्या महिलेचा अंत्यसंस्कारासाठी एका टोल नाक्यावर गाडी थांबली
तेव्हा असं निदर्शनास आलं की ती मुलगी अगदी ते टोल नाक्याच्या बाजूला गाडी ड्राईव्ह करत होती. काय म्हणावं याला? हे आपले संस्कार आहेत का? खरंच आपण भारतामध्ये राहतो का? आपल्या आईवडिलांनी आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला हे शिकवलंय का? असा विचार सातत्याने मनामध्ये येतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला असेल तर वरवर फक्त शिक्षकांना शुभेच्छा देऊन किंवा आपल्या आईला गुरु म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून शिक्षक दिन साजरा करू नका, तर त्यांनी दिलेले मूल्य शिक्षणांचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती अवलंब करता त्याचा तुम्ही विचार करा. आपल्या आईवडिलांना दररोज किमान एकदा तरी विचारा ते कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना काय हवं काय नको. आपले रिटायर झालेले शिक्षकसुद्धा आपल्याला अनेकदा भेटतात. खूप मुलं त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करतात, पुढे निघून जातात. असं करू नका. ते जिथे भेटतील तिथे त्यांना वाकून नमस्कार करा, त्यांना त्यांचे हाल हवाल विचारा. त्यांना खूप आनंद होईल. आणि मला वाटतं अशा पद्धतीने आपण एकमेकांची विचारपूस करून जर समजा शिक्षक दिन साजरा केला तर खरंच हा आपला शिक्षक दिन म्हणून सर्वांना अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.